अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे समोरासमोर. ठाकरे फडणवीसांचं आणि अजित पवारांचं हस्तांदोलन, तर शिंदे ठाकरेंचं एकमेकांकडे दुर्लक्ष. अत्यंत बोगस अर्थसंकल्प. महायुतीनं वचननाम्यामध्ये फक्त थापा मारल्या. उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केल्याचा हिटोला. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरी भागासाठी घोषणांचा पाऊस. मेट्रो, रस्ते, विमानतळांसाठी बजेटमध्ये भरीव तरतूद. मुंबईत 41 किलोमीटर, पुण्यामध्ये 34 किलोमीटर मेट्रोचं जाळं. नवी मुंबईमध्ये महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजाराची घोषणा. राज्याचं औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करणार. 40 लाख कोटींच्या गुंतवणुकीचं लक्ष्य. 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य. वाढवण बंदर 2030 पर्यंत सुरू करण्याचं लक्ष्य. वाढवण बंदराजवळ मुंबईतील तिसरं विमानतळ उभारणार. सिंधुदुर्गामध्ये देवबाग इथं सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प. संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून. हरियाणातील पानिपतमध्ये स्मारक उभारण्यात येणार. आग्र्यामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक होणार. अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100ची घोषणा नाहीच. लाडक्या बहिणींना 1500चाच हप्ता मिळणार. तर शेतकरी कर्जमाफीबद्दलच्याही घोषणा. अर्थसंकल्पानंतर विरोधक आक्रमक. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन. शेतकरी कर्जमाफीची घोषणा न केल्यानं विरोधक आक्रमक. सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. विरोधकांचा हल्लाबोल. विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. दर घसरल्यानं लासलगावात कांदा उत्पादक संतप्त. टाकीवर चढून आंदोलन. विधानसभेतही पडसाद. 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची भुजबळांची मागणी. केंद्राशी चर्चा करू, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. धनंजय मुंडेंच्या फोन नंतरच वाल्मिक कराडची शरणागती. अंजली दमानी यांचा दावा. कराडला मदत करणाऱ्या धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी. जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड लागू. मंदिरामध्ये दर्शनासाठी येताना भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक. भारतीय वेशभूषा असेल तरच मिळणार प्रवेश.